नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष राशीचा पती आणि मकर राशीची पत्नी वैवाहिक जीवनामध्ये असतील तर त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये वादळ येण्याची म्हणजेच घटस्फोटाकडे जाण्याची कारणं नेमकी कोणती असू शकतात. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी करायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या जास्त महत्त्वपूर्ण असतात, दोघांचे संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकी कशा प्रकारचे असतात, या संदर्भातली खुलासावर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की घटस्फोट हा काही एक इव्हेंट नाही आहे किंवा ही काही एक घटना नाही आहे. कारण ही घटना घडण्यामागे दोघांचे जे व्यक्तिमत्व आहे किंवा एकमेकांना समजून घेण्याची जी वृत्ती आहे ही सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण ठरते. तर साधारणतः दोघांनी समजा एकमेकांचं व्यक्तिमत्व किंवा त्यांचे स्वभाव, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांच्या आशा अपेक्षा वैवाहिक जीवनात जर का समजून घेतल्या तर अर्थातच गोष्टी अगदी टोकापर्यंत जाणार नाही. तर याकरता या दोघांची जी व्यक्तिमत्व आहे हे समजून घेणं जास्त महत्त्वपूर्ण ठरेल. सुरुवात आपण मेष राशीचे पती किंवा पुरुष यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं या संदर्भातला चर्चा करू. जसं की मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर मेष जी रास आहे कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये येणारी रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि चर स्वरूपाची रास आहे. साधारणतः ही पुरुष रास आहे, मंगळाची रास आहे, चर रास आहे. आणि त्यामध्ये जर का ही रास एखाद्या पुरुषाची असेल तर अर्थातच त्याच्यामधलं जे पुरुष तत्व आहे हे तुम्हाला दुप्पटीने दिसेल. पुरुष तत्व म्हणजे काय की त्याच्यामध्ये ॲग्रेसिव्हनेस थोडासा जास्त असतो. वाट पाहण्याची जी तयारी असते ही थोडी कमीच असते, जवळजवळ नसते. आधी काम करतील आणि नंतर विचार करतील आणि यांच्यामध्ये जी एनर्जी असते ती जबरदस्त असते. पेशन्स हा काही जास्त नसतो. तर हे जे सगळे गुण आहेत हे सर्व गुण तुम्हाला साधारण मेष राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येईल. यांच्या राहणीमानाबद्दल सांगायचं झालं तर राहणीमान सुव्यवस्थित, नीट नेटकं, टापटीप, आधुनिक राहणीमान यांना आवडतं. भडक फॅशन करणं थोडंसं जास्त आवडतं. आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ह्यांच्यामध्ये ऊर्जा वगैरे जबरदस्त असते. आता जी ऊर्जा आहे किंवा जो इम्पेशंटनेस आहे तो भाग यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात दिसतो. यांचं बोलणं जर का तुम्ही बघितलं तर अगदी नेमकं, सरळ सोट आणि टू द पॉईंट बोलणं असतं. म्हणजे समोरच्याला काय वाटेल आपल्या बोलण्याने किंवा शब्दाने, समोरच्या दुखावला जाईल की नाही याबद्दल यांना तमा नसते. परंतु यांच्या मनात ही गोष्ट असते, जी गोष्ट माझ्या मनात आली ती मी बोलून दाखवली. उगाच दुसऱ्यांना बरं वाटावं म्हणून साखर पेरणी वगैरे करणं हा भाग यांच्यामध्ये दिसून येत नाही. अर्थात या त्यांच्या स्वभावाचा परिणाम वैयक्तिक नातेसंबंधामध्ये बऱ्याच प्रमाणात होताना दिसतं. त्याच्यामुळे यांचे नातेवाईकसुद्धा किंवा आजूबाजूची माणसंसुद्धा यांच्यापासून थोडंसं लांब राहणं पसंत करतात. कारण कधी यांच्याकडून तिखट शब्दांचा मारा होईल त्याचा काही नेम नाही. तर त्यामुळे परंतु यांच्यावरती ती गोष्ट चांगली असते की या ज्या व्यक्ती असतात त्या ट्रस्टवर्दी असतात. म्हणजे या व्यक्ती आता सांगितल्याप्रमाणे मनात एक आणि ओठांवर दुसरं असं कधीही दिसून येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यांच्यामध्ये डेडिकेशन जबरदस्त असतं, समर्पणाची भावना जबरदस्त असते आणि ती तुम्हाला यांच्यामधलं जो फिजिकल एनर्जी आहे ती फार दिसून येईल. म्हणजे एखादी गोष्ट जर का यांनी करायची झाली तर त्याच्यामध्ये 100% पडतील. अगदी रात्रंदिवस त्याच्यासाठी मेहनत करतील आणि ती गोष्ट करून दाखवतील. एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती त्यांना पटली, मागचा पुढचा विचार करणार नाही, त्याबद्दलचा सरळ निर्णय घेऊन टाकतील. हा भागसुद्धा मेष राशीच्या पती किंवा पुरुषांमध्ये जास्तच प्रमाणात दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशी जे पुरुष आहेत यांच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल जबरदस्त असतो. म्हणजे कुणालाच घाबरणार नाही, ना कुठल्या परिस्थितीला ना कुठल्या व्यक्तीला. एखादी गोष्ट वाळी महत्त्वाकांक्षीपणासुद्धा यांच्यामध्ये खूप चांगलं असतं. अधिभौतिक सुखाची आवडसुद्धा यांच्यामध्ये खूप चांगली असते. लिडरशिप क्वालिटीसुद्धा यांच्यामध्ये खूप चांगली असते. प्रत्येक गोष्टीमध्ये नंबर 1ला राहण्याची किंवा नंबर 1 आपण असलं पाहिजे अशा प्रकारचा जो अनुभव असतो तो जास्त दिसतो. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतःचंच थोडंसं काहीतरी वेगळं स्थान निर्माण करायचं हा जो भाग आहे हा भाग मेष राशीच्या पुरुषांमध्ये जास्तच प्रमाणात दिसून येतो आणि बऱ्याच वेळेस वैयक्तिक नातेसंबंधामध्ये त्याचा त्रास दिसून येऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खर्च करण्याची जी वृत्ती आहे ही वृत्ती मेष राशीच्या व्यक्ती जे पुरुष आहेत त्यांच्यामध्ये जास्त. तर रिस्क टेकिंग कॅपॅसिटीसुद्धा यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात जास्त दिसून येतं. म्हणजे एका जागी न थांबणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, सतत काही ना काहीतरी करणाऱ्या व्यक्ती आहेत, एक तर स्वतः काहीतरी काम करते किंवा दुसऱ्याला कामाला लावतील, हा जो भाग आहे हा भाग मेष राशीच्या व्यक्तींमध्ये बऱ्याच वेळेस दिसून येतं. म्हणजे मेष राशीची व्यक्ती कधी काय नेमकं करतील हे तुम्हाला समजून येणार नाही. त्यांना जे भावतं, त्यांना जे रुचतं ते करतात आणि त्यामागे कुणाचाही मुलाहिजा बाळगत नाही. अशा प्रकारचे सरळ सोट ही जे रास आहे आणि तशाच प्रकारचे सगळे गुणधर्म हे मेष राशीच्या पतीमध्ये किंवा पुरुषांमध्ये दिसून येतात. आता आपण थोडी चर्चा करू की मकर राशीचे जे स्त्री वर्ग आहे यांचं नेमकं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. मकर राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 10व्या स्थानामध्ये येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे.
या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही सुद्धा चर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मकर राशीच्या स्त्री वर्गामध्ये दिसून येते म्हणजे त्यांचं सौंदर्य. अतिशय उत्तम अशा प्रकारचे लोभसवाणं हे या स्त्रिया असतात आणि यांच्यामध्ये मॅच्युरिटी अतिशय चांगली असते. म्हणजे समजून घेण्याची भावना, अंडरस्टँडिंग लेवल यांच्यामध्ये खूप चांगले असते. याच्यामध्ये कारणसुद्धा तसंच असतं की मकर राशीच्या ज्या स्त्रिया असतात यांचं बालपण हे म्हणावं तेवढं व्यवस्थित चालेलं नसतं. म्हणजे नातेसंबंधामध्ये म्हणा किंवा मातापित्याचं सुख कमी मिळणं किंवा आर्थिक संदर्भामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे असतात. अर्थात या गोष्टींमुळे या ज्या व्यक्ती असतात लहानपणापासूनच त्यांना दुनियादारी म्हणजे काय हे नेमकं समजतं आणि ते अनुभवावरून येतं. आणि यामुळेच जर का तुम्हाला जगात टिकायचं असेल, जर का जगामध्ये तुम्हाला स्वतःला काय वेगळं करून दाखवायचं असेल तर नेमकं काय करायचं, तर जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा हा जो भाग आहे किंवा मेहनत करण्याची जी तयारी आहे, वाट बघण्याची जी तयारी आहे किंवा सहनशीलता, हे सगळे गुण तुम्हाला मकर राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येतील. म्हणूनच मकर राशीची जी स्त्री आहे किंवा पत्नी जर तुम्ही ते म्हणाला त्यांच्या वयापेक्षा त्यांचे जे विचार असतात हे जास्त पोक्त असतात, जास्त मॅच्युअर्ड असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठला जरी निर्णय घ्यायचा झाला तर अगदी व्यवस्थितपणे त्या निर्णयाबद्दल विचार करतील, सखोलपणे करतील, वेळ घेतील. मेष राशीसारखं नाही आहे त्यांचं. थोडंसं वेळ घेतील, थोडासा विचार करतील, चारी बाजूने विचार करतील. एखादा निर्णय जर का आपण तो घेतला तर तो पूर्णपणे आपल्याला निभावता आला पाहिजे शेवटपर्यंत. हा जो भाग आहे, जी कमिटमेंट आहे, ती कमिटमेंट मकर राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येते. आता ही जी कमिटमेंट आहे ही वैवाहिक जीवनात सुद्धा तेवढी स्ट्रॉंग असते आणि सहनशीलता सुद्धा यांच्यामध्ये अतिशय चांगली असते. यांच्यासाठी जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी किंवा जबाबदारी यांच्यासाठी फार महत्त्वाची असते. एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या परिस्थितीची जबाबदारी घेतली तर ती व्यवस्थितपणे निभावण्याची ताकद मकर राशीच्या स्त्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर राशीची जी स्त्री आहे ही घरामध्ये किंवा घराच्या बाहेर सुद्धा तशाच प्रकारे काम करून दे. त्यांच्यामध्ये जी चिकाटी असते ती खूप चांगली असते. म्हणजे एखादं काम आपल्याला पसंत आलं किंवा नाही आलं परंतु ते करायचं आहे, ती आपली जबाबदारी आहे, ते आपलं कर्तव्य आहे असं म्हटलं की ही जी मकर राशीची जी स्त्री आहे किंवा पत्नी आहे ती अगदी व्यवस्थितपणे ते काम करू शकेल. त्यामुळे सांगायचं झालं तर मकर राशीची जी स्त्री आहे ती आयडियल आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला असं वाटू शकेल की मकर राशीची स्त्री आहे त्यांच्यामध्ये भावना थोड्याशा कमी आहेत, परंतु असं मात्र अजिबात नाही. यांच्यापैकी प्रत्येक जो व्यक्ती असते किंवा प्रत्येक जी राशी असते त्यांचं स्वतःचं असं काहीतरी आयडियल असतं. म्हणजे ती जी गोष्ट ती त्याच्यासाठी फार प्रमाण असते, मग त्या गोष्टींसमोर इतर गोष्टी फिका पडतात. जसं की मकर राशीची जी स्त्री आहे त्यांच्यासाठी कर्तव्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. कर्तव्य किंवा जबाबदारी लक्षात घ्या. या राशीमध्ये येणारे जे श्रवण नक्षत्र आहे तसं पाहिलं तर या राशीमध्ये उत्तराषाढा, श्रवण आणि धनिष्ठ असे 3 नक्षत्र येतात. तर श्रवण जे नक्षत्र आहे या श्रवण नक्षत्रावरती जबाबदारी ही कायम येते आणि थोडासा संघर्ष किंवा खडतर असं यांचं बालपण दिसून येतं किंवा पुढचं सुद्धा जीवन. परंतु तरीसुद्धा यांच्या मनातले जे एथिक्स असतात, यांच्या मनातल्या ज्या क्वालिटीज असतात त्या खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात आणि संस्कारक्षम असा आहे, देवगुळ असा प्रकारचं हे नक्षत्र किंवा त्या नक्षत्राच्या स्त्री यात दिसून येतात. दिसायला सुद्धा सुंदर असतात आणि यांच्या लेखी सुद्धा जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असतात. ते जे धनिष्ठ जे नक्षत्र आहे हे थोडंसं तिखट तुम्हाला वाटू शकतं. म्हणजे जबाबदारी पूर्ण करण्याकरता धनिष्ठ जे नक्षत्र आहे हे नक्षत्र वेगळा सुद्धा निर्णय घेऊ शकतात किंवा टोकाचा सुद्धा निर्णय घेऊ शकतात. ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्त काही गोष्टी सहन करणं त्यांना तसं जमत नाही. कधी कधी यांची वाणी तिखट होऊ शकते. सेल्फ रिस्पेक्ट हा सुद्धा मकर राशीच्या स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आता लक्षात घ्या, मेष राशीचे जे पुरुष किंवा पती यांच्याबद्दल सांगितलं तर मेष राशीमध्ये सुद्धा एकूण 3 नक्षत्र आहेत, अश्विनी, भरणी आणि कृतिका. अश्विनी नक्षत्राचे जे पुरुष असतात यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावरच तुम्हाला जाणवेल की नेहमी बिझी बॉडी असतात, नेहमी काय ना काय ते करण्याच्या मागे असतात. त्यांच्या मनामध्ये बऱ्याच प्रकारचे विचार असतात. स्थिर जागेला ते बसणारे नंबर 1 वर राहणं पसंत करतात आणि यांचं वागणं बोलण्यामध्ये एक प्रकारचा तुम्हाला प्रवाह दिसून येईल आणि एक प्रकारचा ज्याला ऊर्जेचा जो स्रोत आहे हे यांच्यामध्ये जबरदस्त असतो, सहसा कधी दमत नाही. भरणी नक्षत्राचे जे पुरुष असतात यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सहसा त्यांचं वागणूक नेमकं कशा प्रकारचे दिसणार नाही. कधी कधी भरणी नक्षत्राचे जे पुरुष असतात हे जबरदस्त काम करतील, 24 तास काम करतील, कधी कधी आळसा संपूर्ण दिवस बसून काढते. तर हा जो भाग आहे दोन्ही भाग ते भरणी नक्षत्राच्या पुरुषांमध्ये दिसून येऊ शकतं. भरणी नक्षत्राचे जे पुरुष आहेत त्यांनी ॲडिक्शनवरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतिका नक्षत्राचं पहिलं जे चरण आहे हे
मेष राशीमध्ये येतं. अर्थात मेष राशीच्या कृतिका नक्षत्रातले पुरुष आहेत त्यांच्यामध्ये ॲरोगन्सी ॲटिट्यूड हा भयंकर दिसून येतो. यांची वाणीसुद्धा तिखट होऊ शकते, कधी कधी टोकाचं सुद्धा ते वागू शकतात. आता इथे दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे कार्यकर्तृत्वाच्या बाबतीमध्ये कृतिका नक्षत्राचे जे पुरुष आहेत हे जबरदस्त असतात. कुणालाच घाबरणार नाही, कुठल्याही परिस्थितीला घाबरणार नाही. आणि जर का यांनी एखादी गोष्ट मनात आणली, जर का ह्यांना यांच्या संपूर्ण जीवनाला सकारात्मक कलाटणी मिळाली, तर मात्र ह्या ज्या व्यक्ती आहेत ह्या भरपूर मोठं काम आयुष्यामध्ये करून जातात किंवा कार्यकर्तृत्वाच्या बाबतीमध्ये सुद्धा जबरदस्त स्वतःची छाप हे कर्तृत्वाची सोडून जातात. तर या संदर्भात आता जसं आपण विचार करतो आहे की मेष राशीचे पती आणि मकर राशीची पत्नी, अर्थातच तुम्हाला आतापर्यंत समजलं असेलच की दोघांचे जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहेत ही नेमकी कशा प्रकारची असतात. जसं की मेष राशीचे पती आहे त्यांची वाणी ही जी आहे ती थोडीशी तिखट होऊ शकते किंवा सरळ सरळ बोलणं, टू द पॉईंट बोलणं, दुसऱ्याला लागेल असं बोलणं, हा भाग यांच्यामध्ये दिसून येतो. हा भाग मकर राशीच्या स्त्रीला अजिबात आवडत नाही. मकर राशीच्या स्त्रीसाठी सेल्फ रिस्पेक्ट अत्यंत महत्त्वाचा असतो. आता मेष राशी जे पुरुष आहेत यांच्यासाठी सुद्धा सेल्फ रिस्पेक्ट महत्त्वाचा आहे, परंतु त्यांना दुसऱ्याचा सेल्फ रिस्पेक्ट तेवढासा काउंट करत नाही त्यांच्या, म्हणजे त्या दुसऱ्याला गृहीत धरतात. मूलतः मेष राशीचे जे पुरुष आहेत हे साधारणतः पत्नीला गृहीतच धरून चालतात. इथे ही गोष्ट थोडीशी लक्षात घ्यावी लागेल की जेवढा तुम्हाला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट महत्त्वाचा आहे तेवढा समोरच्या व्यक्तीला सुद्धा आहे. तर ही गोष्ट मेष राशीच्या व्यक्तीने थोडीशी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेष राशीच्या व्यक्ती आहेत या स्पेंडिंग कॅपॅसिटी जास्त असते, पण बिनधास्त खर्च करतात, मागचा पुढचा विचार करत नाही आणि सेव्हिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा तेवढा सखोल विचार होत नाही. परंतु मकर राशीच्या स्त्रीमध्ये ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्यासाठी सेव्हिंग करणं किंवा पैशाचं महत्त्व काय आहे हे त्यांना अगदी बालपणापासूनच समजलं असतं. त्याच्यामुळे या गोष्टीमुळे सुद्धा त्रासदायक गोष्टी होऊ शकतात. तर या गोष्टीत थोडंसं लक्ष देणं महत्त्वाचं आहे. वाणीसुद्धा तुम्हाला थोडीशी चांगली वापरणं गरजेचं आहे. तुमचं बोलणं समजा तिखट असेल, अगदी टोकाचं असेल तरीसुद्धा गोष्टी घटस्फोटापर्यंत जाऊ शकतील. या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मकर राशीबद्दल सांगायचं झालं तर थोडंसं तुमच्यासाठी म्हणजे मकर राशीची जी स्त्री आहे त्यांना सांगायचं झालं तर तुमच्यासाठी कर्तव्य महत्त्वपूर्ण आहे, कारण तो मेष राशीचे जे पती असेल थोडेसे डिमांडिंग असतात. जसं की वैवाहिक जीवनामध्ये कामजीवनाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. त्या कामजीवनाच्या बाबतीमध्ये मेष राशीचे जे पुरुष असतात हे जबरदस्त असतात. त्यांच्यातली उत्सुकता काही कमी होत नाही. अर्थात पुरुष आहे आणि त्यामध्ये समजा मेष रास असेल तर कामजीवन हे त्यांचं त्या कामजीवनाबद्दलचं आकर्षण हे हेल्दी असतं. मकर राशीच्या स्त्रियांमध्ये तसं दिसून येत नाही. सहसा मकर राशीच्या स्त्रिया असतात ह्यांना स्वतःच्या लिमिटेशन्स वगैरे माहिती असतात किंवा कुठे कधी कशा प्रकारे गोष्टी करायच्या या गोष्टी त्यांना ठाऊक असतात. आता कामजीवनाच्या बाबतीमध्ये सुद्धा अशाच प्रकार असतो. आता इथे थोडंसं क्लॅश होऊ शकतं. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. अर्थात तुम्ही समोरासमोर बसून ह्या गोष्टी सॉर्ट आउट करू शकता आणि किंवा या संदर्भात काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन आले तर डॉक्टरीला सुद्धा करू शकतात. याच्या आधी जे का आपण गुणधर्म पाहिले आणि या संदर्भात जर का तुम्ही एकमेकांबद्दलचा विचार केला तर निश्चितच वैवाहिक जीवनामध्ये टोकाचे अनुभव येणार नाहीत किंवा घटस्फोटापर्यंत गोष्टी जाणार नाहीत. ही गोष्ट समजावून घेणं गरजेचं आहे. याचप्रमाणे आत्ता जे आपण बघितलं ते फक्त आणि फक्त चंद्र राशीवरून बघितलं. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह वेगवेगळ्या राशी नक्षत्रात किंवा योगामध्ये असू शकतात आणि त्याचे प्रभाव परिणाम मूलतः वेगवेगळे होऊ शकतात. तर संपूर्ण कुंडली बघून तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आलेले जे त्रास आहे त्या संदर्भात जास्त डिटेलमध्ये सांगता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं वैवाहिक जीवनामध्ये मेष राशीचे पती आणि मकर राशीची पत्नी असतील तर त्यांच्यामध्ये घटस्फोटाची कारणं नेमकी कुठली असू शकतील आणि कशा प्रकारे गोष्टी तुम्हाला समजून घ्यायला हव्यात या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.